बारामती आणि राहुरीमध्ये पोटनिवडणुका होऊ घातल्या आहेत. या पोटनिवडणुकांच्या बाबतीत बिनविरोधलाच विरोध सुरू झालाय. बिनविरोध निवडणुका होऊ नये म्हणून शिवाजीराव कर्डिले आणि अजित पवार यांच्या निधनानं तयार झालेल्या रिक्त जागांवर निवडणुका लढायच्या या भूमिकेप्रत मविया आलेली दिसते आहे. त्यामुळे सुनेत्रा अजित पवार यांच्यासाठी बारामतीत आव्हान उभं राहू शकतं. या संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही आणि शेवट चर्चा झाल्यानंतरच निर्णय होईल. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा करू आणि निर्णय घेऊ, पण अद्याप तरी या संदर्भात कुठलाही प्रस्ताव सत्ताधाऱ्याकडून किंवा सिटिंग आमदार होते त्या पक्षाकडून आलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं की बिनविरोध होऊ द्यावा म्हणून, जर लढायलाही तयार आहोत आम्ही, पण बिनविरोध झाला तर योग्य आहे असं म्हटले मुख्यमंत्री. नाही, लढायला तयार, आम्हाला पण लढायला तयार आहोत आम्ही. आमच्या सगळ्यांची इच्छा आहे, मग महाविकास आघाडीचे सगळे नेते असतील, साहेब, ताई, मी, आमच्या कुटुंबाची सगळ्यांची इच्छा आहे आणि बारामतीकरांची पण इच्छा आहे की ही बारामतीची जी निवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी, ती बिनविरोध झाली पाहिजे. आणि आमच्याकडून, महाविकास आघाडीकडून बारामतीसाठी कुठलाही उमेदवार तिथं दिला गेला जाणार नाहीये.